हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10 मॅथ्स पार्ट 2 या विषयाची 2023-24 या वर्षाची म्हणजे गेल्या वर्षीची एक सराव प्रश्नपत्रिका आणि त्याचं सोल्युशन पाहूया. तर ही सराव प्रश्नपत्रिका 2023-24 म्हणजे गेल्या वर्षीची रयत शिक्षण संस्थेची आहे. त्यामधलं पार्ट 1 त्याचं सोल्युशन, त्याचा एक व्हिडिओ तयार आहे, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तो चेक करा. या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स पार्ट 2 त्याच्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत त्याचं सोल्युशन पाहू. तर त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पहिला आहे, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द पायथागोरियन ट्रिपलेट. ही चार ट्रिपलेट्स दिलेत, 1 5 10 3 4 5 2 2 2 आणि 5 5 2. यामधलं पायथागोरियन ट्रिपलेट कोणता आहे असा प्रश्न आहे. दिलेलं ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट तेव्हाच असतं जेव्हा त्यामधल्या सर्वात मोठ्या संख्येचा स्क्वेअर हा इतर दोन संख्यांच्या स्क्वेअरच्या सम इतका म्हणजे बेरज इतका असतो. मग याच्यामध्ये ऑप्शन बी जो आहे 3 4 5 त्याच्यामध्ये 5 जर आपण स्क्वेअर केला, 5 स्क्वेअर इज 25 and the remaining two numbers are 3 and 4. So if we take their squares, that is 3 square, and if we add these two, 3 square is 9 plus 4 square is 16. So 9 plus 16 that's 25. म्हणजे या दोन्ही जे आहेत म्हणजे सगळ्यात मोठ्या संख्येचा स्क्वेअर आणि इतर दोन संख्येच्या स्क्वेअरची सम सेम मिळाली. So this is the Pythagorean triplet. So this is the first question. Next is, triangle ABC is similar to triangle PQR. AB is equal to 5, PQ is equal to 3. Then what is area of triangle ABC divided by area of triangle PQR? We know that if two triangles are similar, then the ratio of their areas, that is equal to ratio of squares of their corresponding sides. आता triangle ABC याची side AB दिलेली आहे, so that must be equal to AB square divided by triangle PQR ची side PQ आहे, so that must be in the denominator, that is PQ square. So if we can write this AB divided by PQ bracket square. इथे AB ची लेंथ 5 दिलेली आहे, PQ ची लेंथ 3 दिलेली आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आहे. So 5 square 25 divided by 3 square is 9. So this answer is given at option D. So D is the correct alternative. Okay, this is question number 1B. यातला पहिला क्वेश्चन असा आहे, इन द फिगर BC is perpendicular to AB, AD is also perpendicular to AB, and from this the length of BC is given to be 4, length of AD is given to be 8, and from that we have to find area of triangle ABC divided by area of triangle ADB. Now these two triangles have the equal base or the same base AB. या दोन्ही ट्रायंगल्सचा म्हणजे ट्रायंगल ABC हा ट्रायंगल आणि ADB हा दुसरा ट्रायंगल, ह्या दोन्हीचा बेस सेम आहे. सो इफ देर आर टू ट्रायंगल्स whose base is same and if we have to find the ratio of their areas, that must be equal to the ratio of their corresponding heights. ट्रायंगल ABC ची हाईट कोणती? सो इट इज BC divided by ट्रायंगल ADB ची हाईट कोणती? तर AD. आणि इथं ब्रॅकेट मध्ये रिझनिंग आपल्याला लिहावं लागेल. ट्रायंगल्स विथ इक्वल और कॉमन बेस. इथं BC ची व्हॅल्यू 4 दिलेली आहे, डिवायडेड बाय AD इज 8. इथे जर भाग आला 4 1 4 4 2 8. So this ratio must be 1/2. Next question is, find the height of an equilateral triangle having side 4 cm. Now we have the formula for finding the height of an equilateral triangle if its base is given. So height of an equilateral triangle is equal to, the formula is √3/2 into side, that is side of equilateral triangle. मग या फॉर्म्युलामध्ये आपण किंमत ठेवूया √3/2 as it is into साइड याची दिलेली आहे 4 सेंटीमीटर. इथे साइड आपण सबस्टिट्यूट करू 4 न 2 ने जर भाग घालवला तर 2 2 4. So 2 into √3 that's 2√3. So this is the height of the given equilateral triangle.
So this is the next question based on activity. For this triangle MNP, NQ is the bisector of angle MNP. म्हणजे हा जो NQ आहे तो अँगल MNP चा बायसेक्टर आहे. त्या केसमध्ये MN आणि PN यांचा जर आपण रेशो घेतला तर त्याच्या न्यूमरेटर मध्ये MN घेतलेलंच आहे, डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचं PN बिकॉज वी आर गोइंग टू यूज द अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. तर तो रेशो त्याच्या समोरची जी साइड आहे त्यांचे जे दोन भाग झाले त्याच्या रेशो असणार म्हणजे MQ डिवायडेड बाय PQ. इथे डिनॉमिनेटरला PQ म्हणजे QP घेतलेला आहे, न्यूमरेटरला आपल्याला घ्यावं लागेल MQ. अशा पद्धतीने फक्त या रिकाम्या जागा भरायच्या. मग MN ची लेंथ 5 आहे, PN is 7, so we'll substitute here. दुसऱ्या बाजूला राईट हँड साइडला 2.5 MQ ते दिलेलंच आहे, ते इथं घेतले आणि QP काढायचा. So if we transfer QP to the left hand side, it will be in the numerator, that is equal to 7 is in the denominator. If we change the side, it would be in the numerator, that is 7 into 2.5 divided by 5. इथे जर 5 ने भाग घालवला तर इथे शून्याचा भाग जाईल, डेसिमल 5/25. So 7 into 0.5 that is equal to 3.5. त्यामुळे QP हे डिस्टन्स येईल 3.5, त्यामुळे या बॉक्स मध्ये येईल 3.5. नेक्स्ट क्वेश्चन इज अटेम्प्ट द फॉलोइंग. यातला पहिला आहे इन ट्रायंगल ABC DE इज पॅरलल टू BC. म्हणजे या ट्रायंगल मध्ये DE ही साइड ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल आहे. सो वी हॅव टू यूज द बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर त्याच्यासाठी दिले काय काय बघू. AD 5 दिलेला आहे, DB 7, AE 6.5, तर EC किती असं विचारलं. So if we have to use, that is in triangle ABC, if we use the basic proportionality theorem, that is by basic proportionality theorem, the ratio of AD and DB, it is on the left hand side we have AD divided by DB is equal to, on the right hand side we have AE divided by EC. आणि त्याची व्हॅल्यू ठेवूया. AD 5 आहे, DB 7 is equal to AE 6.5 आणि EC किती ते काढायचं आहे, मग EC तसंच घेऊया. मग EC जर लेफ्ट हँड साइडला घेतलं तर ते न्यूमरेटरला जाईल, that is equal to 6.5 as it is into, if we take 7 to the right hand side, it would be the numerator divided by 5. इथे 5 ने भाग जाईल, 5 एके 5, डेसिमल 1 शिल्लक राहील, 5 त्रिक 15. So 1.3 into 7, it would be 9.1. So the unit is centimeter. So this is the length of segment EC. Next question, this is the diagram given, and in this PM is given to be 10, that is length of segment PM is 10. Area of triangle PQ is 100. Area of triangle QRS is equal to 110. We have to find NR. Now if you compare these two triangles, triangle PQS and triangle QRS, they have the common base, that is QS. And if we have two triangles with common base, then the ratio of their area, that is area of triangle PQS and area of triangle QRS, हा जो रेशो आहे तो त्यांच्या करस्पॉन्डिंग हाइट्स वर अवलंबून असणार किंवा करस्पॉन्डिंग हाइट्सच्या रेशो इतका असणार. ट्रायंगल PQS ची हाइट कोणती, तर PM डिवाइडेड बाय ट्रायंगल QRS ची हाइट NR. आता हे दोन एरियाज दिलेत. एरिया ऑफ ट्रायंगल PQS इज गिवन टू बी 100, इथे ठेवूया, डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज 110 is equal to, the length of PM is also given to be 10, and from that we can find NR. NR तसंच घेऊ. आता NR जर लेफ्ट हँड साइडला घेतलं तर ते न्यूमरेटरला जाईल, that is equal to 10 as it is into 100 by 110. जर आपण बाजू बदलून घेतलं तर 110 divided by 100 होईल. एक 0 ला 0 निघून जाईल, दुसऱ्या 0 ला 0 निघून जाईल. So NR is equal to 11. So this is the length of segment NR. So this is the next question. Here triangle DFE is given, where
मेजर ऑफ अँगल DFE इज 90 डिग्री. हा जो अँगल आहे तो 90 डिग्री आहे. FG इज परपेंडिक्युलर टू ED. FG हा ED ला परपेंडिक्युलर आहे. GD ची लेंथ दिलेली आहे 9, FG 12. त्याच्यावरून GE आणि DF आपल्याला काढायचं. आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे. So in this triangle, that is in right angle triangle DFE, ह्यामध्ये हायपोटेन्यूस वर परपेंडिक्युलर काढलाय, म्हणजे आपण इथं जॉमेट्रिक मीन थिअरम वापरू शकतो. By which we can have GF is the geometric mean of GD and GE. मग GF हा या दोन्हीचा जॉमेट्रिक मीन आहे, म्हणजेच काय, GF स्क्वेअर इज इक्वल टू GD into G. And this is by geometric mean theorem. त्याच्यात व्हॅल्यूज ठेवा. GF ची व्हॅल्यू 12 आहे, that square is equal to GD is 9 into GE. We have to find GE, so we'll keep it as it is. 12 square is 144 is equal to 9 into G. मग G आपल्याला काढायचं, त्यामुळे 9 आपण लेफ्ट हँड साइडला घेऊया. It would be in the numerator is equal to G. आता 9 जर भाग घालवला तर 9 1 9, 9 7 54. So 16 is equal to G. So the length of segment G is 60. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. तर दुसरा प्रश्न आहे DF. DF किती असेल? आता हा जो ट्रायंगल आहे DGF, which is a right angle triangle. So in this triangle DGF, we can use the theorem of Pythagoras, by which hypotenuse square is equal to side 1 square plus side 2 square. या ट्रायंगल मध्ये हा अँगल 90 डिग्री आहे, मग याच्या समोरची साइड म्हणजे DF ती असणार आहे हायपोटेन्यूस. सो DF स्क्वेअर इज इक्वल टू GD स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. इथं ब्रॅकेट मध्ये रिझनही लिहायचं बाय पायथागोरस थिअरम. आता त्याच्यात DF आपल्याला काढायचं आहे. GD ची लेंथ 9 दिलेली आहे, सो दॅट्स 9 स्क्वेअर प्लस GF ची लेंथ 12 दिलेली आहे, तिथे सबस्टिट्यूट करूया 12 स्क्वेअर. सो 9 स्क्वेअर इज 81 प्लस 12 स्क्वेअर इज 144. If we add these two, 4 अधिक 1 5, 8 आणि 4 12, याचा 1 225. सो DF स्क्वेअर इज इक्वल टू 225. पण आपल्याला DF काढायचा आहे, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेऊया. स्क्वेअर रूट ऑफ 225 इज 15. सो द लेंथ ऑफ सेगमेंट DF इज 50. तर अशा पद्धतीने आपण या दोन प्रश्नांची उत्तर मिळवली, ज्याच्यामध्ये आपण जॉमेट्रिक मीन थिअरम आणि पायथागोरस थिअरमचा उपयोग केला. नेक्स्ट क्वेश्चन इज इन द फिगर रेडियस ऑफ अ सर्कल with center C is 6. Line AB is a tangent at A. Then answer the following question. याच्यामध्ये याची रेडियस 6 दिलेली, म्हणजे CA ही रेडियस आहे, त्यानंतर AB ही टँजंट आहे. त्याच्यावर पहिला प्रश्न विचारलाय, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CA. नाउ AB इज अ टँजंट, ही जी लाईन आहे ती टँजंट आहे आणि CA इज द रेडियस. मग A जो आहे तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. And we know that there is a tangent theorem, that tangent is perpendicular to the radius. That means segment CA is perpendicular to line AB. And this is by tangent theorem. असं जर असेल तर हा जो या दोन्ही मधला अँगल आहे तो 90 डिग्री असणार आहे. सो अँगल CAB is equal to 90 degree. So this is the answer of first question. Second is, what is the distance of point C from AB. आता एखाद्या पॉइंट पासून एखाद्या लाईन पासूनचं डिस्टन्स म्हणजे काय, तर त्या पॉइंट मधून त्या लाईनवर काढलेला परपेंडिक्युलर. मग इथं या सर्कल मध्ये पॉइंट C मधून लाईन AB वर परपेंडिक्युलर काढल्या, म्हणजेच ती रेडियस C आहे. सो CA इज इक्वल टू, ती रेडियस असल्यामुळं त्याची रेडियस या क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेली आहे 6 सेंटीमीटर. सो CA इज 6 सेंटीमीटर. That is, the distance of point C from line AB is 6 cm. Next question. हा जो क्वेश्चन आहे तो या डायग्राम वर बेस्ड आहे. क्वेश्चन असा आहे की या ट्रायंगल मध्ये PSR 90 डिग्री दिलाय, SPR 30 डिग्री दिलाय, SR 8 आहे, तर PR आणि PS काढायचं. आता ह्या ट्रायंगल मध्ये, दॅट इज इन ट्रायंगल PSR, angle PSR
is given to be 90 degree. Angle SPR is given to be 30 degree. मग आता हा जो तिसरा अँगल उरतोय तो आपापच 60 असणार आहे, कारण त्या सर्वांची बेरीज 180 झाली पाहिजे. Therefore angle SRP is equal to 60 degree. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे तो 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल झाला. आता त्याची प्रॉपर्टी आहे साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ द हायपोटेन्यूज. आता 30 डिग्री म्हणजेच अँगल P, त्याच्या समोरची साइड कोणती तर SR. So SR must be equal to half the hypotenuse. Hypotenuse इथं PR आहे. So half of PR. आणि हे का? Because it is side opposite to 30 degree. आणि तो व्हॅल्यूज ठेवूया 1/2 into PR ची लेंथ काढायची आपल्याला, तर मग PR तसेच ठेवूया आणि SR जे आहे त्याची लेंथ दिलेली आहे 8, ती इथे सबस्टिट्यूट करू. So 8 into 1/2 जर त्या बाजूला घेतलं तर न्यूमरेटरला जाते, that is equal to PR. So 8 into 2 that is 16 is equal to P. पहिलं जे सेगमेंट आहे त्याची लेंथ आपल्याला 16 मिळाली. तर दुसरी साइड PS पाहिजे, which is the side opposite to 60 degree. So we have another property, that is side opposite to 60 degree is √3/2 times the hypotenuse. Hypotenuse again here PR. Again the reason is there, side opposite to 60 degree. आता याच्यामध्ये √3/2 जसं आपण घेऊया इंटू, आता PR ची लेंथ आहे आपल्याकडे 16, तिथे सबस्टिट्यूट करू म्हणजे PS मिळेल. PS ची लेंथ आपल्याला विचारली आहे, इथे 2 भाग जाईल, दॅट इज 16. सो 8 into √3 that is 8√3. So this is the length of segment PS. Question number 3A, which is based on activity. The question is complete the following activity to find AB and BC. तर हा एक ट्रायंगल ABC दिला आहे ज्याच्यामध्ये AB आणि BC या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. अँगल BAC इज गिवन टू बी 45 डिग्री. हा अँगल 45 डिग्री आहे, हा अँगल 90 डिग्री आहे, म्हणजे उरलेला हा जो अँगल आहे तो आपोआपच 45 डिग्री असणार आहे. त्याच्यामागे आणखी एक लॉजिक आपण असं लावू शकतो की ह्या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत, मग त्याच्या समोरचे अँगल्स पण कॉन्ग्रुएंट असणार आहेत. अँगल A 45 असेल तर अँगल C सुद्धा 45 असणार. सो दिस ट्रायंगल इज 45, 45, 90 डिग्री ट्रायंगल. त्याच्यामध्ये आपली प्रॉपर्टी अशी आहे, साइड मेकिंग राईट अँगल मस्ट बी इक्वल टू 1/√2 टाइम्स द हायपोटेन्यूज. मग त्या साइड कोणत्या ज्याच्यामुळे राईट अँगल होतो, तर AB आणि BC. तर त्यांची जी लेंथ आहे ती AC च्या म्हणजेच हायपोटेन्यूजच्या 1/√2 टाइम्स असणार. त्यामुळे पहिल्या बॉक्समध्ये असणार √2. त्याच्या खाली 1/√2 आहे तसंच ठेवूया. आता इथं 8 चं √2 मध्ये कन्व्हर्जन केले. मग असं जर असेल तर 8 चं आपण स्प्लिट आउट केलं समजा, इथे एक स्टेप आणखी आपण वाढवू शकतो अशी 1/√2 इंटू √8 म्हणजेच काय तर √4 into 2, कारण 4 गुणिले 2 म्हणजेच 8. आता ह्या अंडररूट जे 4 आहेत ते स्क्वेअर रूट साइनच्या बाहेर आपण जर घेतलं तर त्याचा स्क्वेअर रूट येईल इंटू √2. म्हणजे या पद्धतीने आपल्याला मिळेल. इथं √2 तर घेतलेलंच आहे, म्हणजे इथं न्यूमरेटर मध्ये काय असणार आहे 2 into 1 that is 2 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये असणार आहे √2. आता न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला √2 ला √2 निघून जाईल, शिल्लक राहील फक्त 2. सो दिस इज द लेंथ ऑफ सेगमेंट AB and BC. नेक्स्ट क्वेश्चन इज AB is parallel to CD. AB with CD या पॅरलल दिलेले आहेत. They intersect, AC and BD intersect at point P, and from that we have to prove that triangle ABP हा ट्रायंगल आणि CDP हा दुसरा ट्रायंगल हे दोन सिमिलर आहेत. So we'll consider those two triangles, that is in triangle ABP and triangle CDP. तर हे A टेस्टने जर आपल्याला सिमिलर दाखवायचे असतील तर ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत. आता हे जे दोन अँगल्स आहेत, अँगल A आणि अँगल C, किंवा त्याला आपण 3 अक्षरी नाव दिलं, अँगल BAP आणि अँगल DCP, हे दोन्ही अल्टरनेट अँगल्स आहेत आणि ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत. AC ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. त्या केसमध्ये अल्टरनेट अँगल्स मस्ट बी कॉन्ग्रुएंट, दॅट इज अँगल BAP
must be congruent to angle DCP. Now there is another pair of alternate angles, that is ABP and CDP. हे दोन सुद्धा alternate angles आहेत, त्यामुळे ते पण congruent असणार आहे. That is angle ABP is congruent to angle CDP, and for both of these two, reason is these are alternate angles. आता हे दोन ट्रायंगल जे आहेत, ट्रायंगल ABP must be similar to triangle CDP by AA test. So this is the test by which these two triangles are similar, आणि हाच प्रश्न होता, आपल्याला हे सिमिलर दाखवायचे होते दोन ट्रायंगल्स.